नमस्कार, आपण पाहताय पब्लिक वार्ता 24 न्यूज। आज आपल्यासोबत दिंडोशी विधानसभाचे प्रमुख गणेश शिंदे सरांनी दिली पत्रकार बांधवांना खास भेट। पाहूया तर आपली पूर्ण बातमी। शिंदे साहेब, कुठेतरी चर्चांना उधाण आहे, दिंडोशीमध्ये तुमचं नाव देखील पुढे गेलं आहे, अशी एक चर्चा आहे। तर दिंडोशीचा विकासासाठी तुमचं काय ध्येय असणार आहे, काय लक्ष असणार आहे, त्यावरती दोन शब्द। नक्कीच तुम्ही चर्चा जी चालू आहे ती माझ्यापर्यंत पण येते आणि गेल्या महिन्याभरापासून आपण जनसंपर्क वाढवलेला आहे। जनसंपर्क हा शिवसैनिकाचा पायाच आहे। आम्ही 365 दिवस शिवसैनिक म्हणून जनतेमध्ये कार्यरत असतो, लोकांमध्ये कार्यरत असतो। हीच आमची ओळख आहे, हीच आमची बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे। तर आता गणपती उत्सवामध्ये आपण बघितलं असाल की ठिकठिकाणी म्हणजे जवळपास 90 मंडळांमध्ये मी भेटी दिलेल्या आहे। त्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, त्या मंडळांची लोकांशी भेटलेलो आहे। आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजना किंवा वयश्री योजना असू दे किंवा तरुणांसाठी जी योजना आपण आणतोय त्याच्याबद्दल मी त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। त्यांचं एक पॅम्पलेट्स 10 योजनांचं पॅम्पलेट्स आपण प्रत्येक मंडळापर्यंत पोहोचवलेलं आहे। त्याच्यानंतर आता जे मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुटुंब भेट, ही कुटुंब भेट ज्या दिवशी साहेबांनी डिक्लेअर केलं आणि स्वतः रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत वेगवेगळ्या कुटुंबांना भेट देत होते साहेब। त्या अनुषंगाने ते त्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण मी आणि माझी सहकारी आम्ही ही गणपतीनंतर भेट घ्यायला सुरुवात केली, कुटुंब भेट घ्यायला सुरुवात केली। वेगवेगळ्या चाळीमध्ये, वेगवेगळ्या घरामध्ये, वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये आम्ही जातोय आणि लोकांशी भेटतोय, लोकांना भेटतोय, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय की ही जी योजना आणलेली आहे साहेबांनी आणि ह्या पूर्वीच्या योजना आणलेल्या आहेत त्याच्याबद्दल जो अभिप्राय आम्ही घेतोय, प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे, प्रचंड उत्साह महिलांमध्ये आहे, आमच्या माय भगिनींमध्ये आहे। आणि नक्कीच आम्हाला हे आशीर्वाद देतील येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये। निवडणूक कुठलीही असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, महानगरपालिका असू दे, शिवसैनिक हा 365 दिवस कार्यरत असतो, त्यामुळे नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं। कुठेतरी जनतामध्येच ही जी चर्चा आहे आणि इतर सहयोगी जे पार्टी आहेत ते देखील असं वाट बघतात की तुम्हाला जर तिकीट भेटला या दिंडोशी विधानसभेमधून तर प्रामुख्याने तुमचं काय काय काम असेल, कुठल्या गोष्टीवरती लक्ष असणार? साहेब, संधी मिळाली तर 100% एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी दिंडोशी विधानसभेमध्ये खरोखर ज्या विधानसभेमध्ये गरज आहे, कामाची गरज आहे, जवळपास 90% झोपडपट्टी ही दिंडोशी विधानसभेमध्ये आहे आणि 10% फक्त बिल्डिंग आणि सोसायटीचा भाग असेल तर सगळ्यात जास्त गरज जी मुख्यमंत्री साहेब ज्या योजना आणतायत, ज्या देत आहेत ती त्यांनाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं डेव्हलपमेंट जे आहे ते डेव्हलपमेंट आपल्याला दिंडोशी विधानसभेमध्ये काही झाले नाही आहे। गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये आपण बघताय त्या ठिकाणी डेव्हलपमेंट शून्य आहे। अगदी ही दुसरी धारावी झाली, आज आपण बघायला गेलो तर ही दुसरी धारावी झाली आहे। धारावीमध्ये जो जसा डेव्हलपमेंटचा अभाव आहे, सुविधांचा अभाव आहे, तसं ह्या ठिकाणी दिंडोशीमध्ये या सोयी सुविधांचा अभाव आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पक्षाच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास हा झालाच पाहिजे असं मला वाटतं। सगळ्यात महत्त्वाचा एक छोटासा मुद्दा माझ्याकडून राहून गेला आहे, तो फॉरेस्टचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आत्ताच वायकर साहेबांनी महानगरपालिकेमध्ये जेव्हा मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की जर ही जी घरं आहेत, राहती घरं आहेत, त्यांना पाणी, लाईट आणि रस्ता हा तिथे त्यांना मिळालाच पाहिजे। ते मूलभूत गरजा आहेत त्यांच्या, ते तुम्ही त्यांना दिल्याच पाहिजे। जोपर्यंत त्यांचा घरचा निर्णय होत नाही, त्यांना शिफ्टिंग मिळत नाही, तोपर्यंत ह्या गरजा त्यांना पुरवल्याच पाहिजे। आणि त्या अनुषंगाने मी स्वतः अडाणीच्या अधिकाऱ्यांना शिष्टमंडळ घेऊन सोमवारी किंवा मंगळवारी मी जातोय त्यांच्याकडे आणि तसेच महानगरपालिकेमध्येही आम्ही पाठपुरावा करतोय वायकर साहेबांच्या माध्यमातून। धन्यवाद।